बदलापुरातील चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी बदलापुरातील नागरिक आक्रमक झालेत। या मुलांची जबाबदारी ज्या दोन सेविकांवर होती त्यांचं निलंबन करण्यात आलंय। या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलं। काय करतात असा प्रश्न देखील या पालकांनी विचारलाय। नामांकित शाळेबाहेर या महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा पालक वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि आरोपींना फाशी शिक्षा द्या अशी मागणी करत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे, कारण की आपण जर बघितलं तर गुन्हा दाखल करण्यासाठी देखील पोलिसांनी पालकांना तात्काळ केलं होतं। त्यानंतर राजकीय पक्षांनी त्यानंतर हस्तक्षेप करत त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र पालक वर्गाने आता एकच आंदोलन पुकारलं। आपल्यासोबत काही पालक देखील आहेत। काय सांगाल, नामांकित शाळेमध्ये असा प्रकार घडलाय? शाळेचं नाव आदर्श स्कूल आहे आणि असा इतका घाणेरडा प्रकार जर का शाळेत घडत असेल तर महिलांनी कुठे जायचं आणि मुलांना आम्ही शाळेत पाठवायचं की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। काय सांगाल, आज सगळे एकत्र आले आहेत, सगळे पालक वर्ग एकत्र। मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नाही आहे, हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही, मंदिरामध्ये सुरक्षित नाही, घरामध्ये सुरक्षित नाही। मुलींनी या समाजात जगायचं की नाही? आपल्यासोबत काही पालक वर्ग देखील। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आणि त्यातच दोन चिमुकल्यांच्या घटना घडल्या। हो, आज आम्ही आमच्या मुलांना लहानापासून इथे सोडतो का चांगले संस्कार लागावेत, हे लागावेत। यांनी माणसं पण तशीच भरती करायला पाहिजे ना, की जे आज माणूस म्हणजे माणूस जर लेडीजच्या बाथरूम मध्ये जात असेल तर यांनी ठेवले नाहीत का लेडीज तिथे कामाला? आणि दुसरी गोष्ट अशी की ना, आज आम्ही 6:30 वाजेपासून इथे उपोषण करतोय, आंदोलन करतोय की इथे यायला पाहिजे की याला फाशी द्यायला पाहिजे। तर एकही कमिटी नाही, कोणी शाळेचं कोणी आलं नाहीये, टीचर पासून कोण नाही। आता त्या पोरीनी जर लहान पोरीनी जर त्या टीचरला सांगितलं असेल, त्या टीचरनी मग कसं काय हा प्रकरण दाबलंय, तिने का नाही पालकांना सांगितलं? पोलीस पण आता इथे आम्हाला पूर्णपणे हे करतायत, वेटीस धरतायत की ना, आता तुम्ही आतमध्ये 2-4 लेडीज पाठवतायत, तर हे कसं जमेल? लेडीज बरोबर त्यांनी पालकांना पाठवायला पाहिजे। आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात पालक वर्ग या ठिकाणी आहे, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, कारण की अनुचित प्रकार घडू नये त्या ठिकाणी पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवला आहे। मात्र पालकांची एकच मागणी आहे की आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी आणि शाळे प्रशासनाने आमच्याशी बोलावं, कारण की आमच्या मुली या शाळेत सुरक्षित नाहीये असा देखील संवाद त्या पालकांनी केला आहे।